चुगली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला. कोण आलं? थोडस बसलं कुठं मोबाईल पाहिला का लगेच कोणी ना कोणी टपकतच. शांताबाई तुम्हीच ना? हो मीच. कोण आपण? येऊ आतमध्ये? या ना. आतमध्ये आल्यावर सांगतो. बर. कोण आपण? मला आमच्या साहेबांनी पाठवलं. तुम्ही हप्त्यावर फ्रीज गेले ना? हो गेले ना. हो त्याचा मागचा हप्ता थकला आणि आत्ताचाही थकला आणि मग आमच्या साहेबांनी तुमच्या पाठवला हप्ता घ्यायला. हा का? बसा ना. तुमचं काय नाव? माझं बबनराव उपटे. हा का? मी काय म्हणते उपटे, आपलं बबनराव आता पैसे नव्हते हो. पैसे नाही आत्ता? हा काय झालं, नवऱ्याला आहे ना कंपनीने पगारच दिला नाही. 4 महिने झाले तसं पगार नाही झाला, त्याच्यामुळे ते फ्रीजचा हप्ता थकला ना. अहो तुम्ही काही सांगा आणि काही तुमचा पगार कवा होऊ नाही तर ना होऊ त्याच्याशी आम्हाला काय करायचं. तुम्ही जर हप्ता आत्ताच्या आत्ता दिला तर तुमचा फ्रीज इडे राहील. अरे बापरे. नाही तर मी लगेच उचलून नेणार. एवढे आमचे साहेब आमच्यावर चिडले. हा का? काय म्हणले? साहेबांना लगेच जा आणि त्या बाईच्या तिळून ते फ्रीज आपलं उचलून आणा असं म्हणले साहेब? हो. तुम्ही जर साहेबाला एवढं कळत नाही, गाडी अडचणी राहत्या, देऊ ना कुठं पळून जाणार आहे तुमचे हप्ते. अहो हप्ते जर असे रोखून ठुले तर मग आमची कंपनी कशी चालायची? हा ते बरोबर आहे. बरोबर. तुमचे 2 महिने झालं तसा हप्ता थकला आणि अशा प्रत्येकाचे थकत जर गेले तर आमची कंपनी लॉस मध्ये. हा का? मग पण आता पैसेच नाही हो. आता काही डोकं चाललं ना मात. तुम्ही अशा अचानक आले मात नुसतं धडधडच करायला लागले छातीमध्ये. आता कुठून हप्ता द्यायचा? पैसे नाही ना जवळ. अहो पैसे नाही म्हणजे तुम्ही 10 आणि 20 हजाराचे फोन वापरीत्या आता बाई. तुमचं एवढं मोठं घर, एवढे मोठे सोफे, काय ती फच्ची काय मस्त आहे. अहो काय म्हणले तुमचं आडनाव? आमचं नाव उपटे. अहो उपटे साहेब, हे ना सगळं याच आहे हो, कर्जच आहे. याच्यावर बोज आहे, कर्ज भरावं लागतं. ते काही रोख रकमेत थोडं घेतलेले. म्हणजे याचं कर्ज आहे का? अहो आता काय सांगत तुम्हाला, म्हणजे याचे कर्जाचा ऊसाठी सगळं डोकं काम नाही करीत. नुसते तुम्ही उच बुचच करून ठेवले का हो शांताबाई? तरी एवढं कर्ज असून तुम्ही एवढ्या खाऊ माजल्याय, एवढ्या लट झाल्याय. अहो आमच्या सारख्या एवढं कर्ज जर असतं तर आम्ही पार असं काठीवाणी बारीक झालो असतो. तुम्हाला गमन पस्तावा नाही. नाही अंगकाठी ना, अंगकाठी तशीच आहे पहिल्यापासून. एवढी तयार? आता तरी बारीक झाले, पहिली अशी होते. हा ना. ते टाइमपास नका करू, मला पहिला हप्ता द्या. तिकडे पुन्हा आम्हाला दुसरीकडे जायचं. नाही बा तुम्ही हप्ता द्यायचे का काय? थांबा तुमचं फ्रीज घ्यायला चाललो. अहो मी काय म्हणते, हो साहेब उपटे, अहो थांबा ना उपटे, इकडे या ना. अहो साहेब मी काय म्हणते, फ्रीज नका नेऊ ना, त्याच्यात काही वस्तू ठेवले मी. भाजीपाला आमच्या गरीबाचा बाहेर सुकतो ना. अहो तुमचा भाजीपाला काढून घ्या, काय करायचं. तुम्ही जर हप्ते भरी ना तर मग आम्ही फ्रीज उचलून येणार. अहो असं नका करू, इकडे या तुम्ही, बसा बरं इकडं. बर शांताबाई, तुम्ही पैसे नाही देणार? देणार आहे ना, पण आता नाही देणार. आता नाहीये ना जवळ. काय करते, गरीबीला लाज नाही राहत. शांताबाई मग तुमच्याकडे पैसे नाही का? अहो आता नाही ना, मग तुम्हाला सांगितलं ना मी. नाही? अहो मग ऐका ना, बसा ना का. अहो तुम्ही एवढी काय चिटक सुटले? शांताबाई नसल पैसे तर मग जाऊ द्या बा. जाऊ द्या.
आपण तुम्ही एवढे इकडे काय उरावळे सुटली थोडे अशी बसा ना मोकळे बर का शांताबाई तुम्ही म्हणत्या ना यांग यांग काय सारखा त्या मला आहे ना खालून मुळ्या दे मुळ्या हा का ते उठून ये ना यांग त्यांग असं हलवायला लागत हलवाय हा आणि ते हलवलं का मग थोडं गार पडत गार म्हणजे ते मुळ्याचा कोंब हा हा ये बा नुसतं लागलं वळवळ करायचं त्याच्यामध्ये हा मग असं किडा कसा वळवळ करतो असं वळवळ करत ते असं असं मग जा तुम्ही दवाखान्यात वगैरे जाते वळवळ होतंय ना मुळव्याधाचं मग ट्रीटमेंट घ्या ना हो त्याचं ऑपरेशन केलं तरी उद्भवलं हा का अरे बरं ऐक ना शांताबाई उपटून काय नाही टाकलं मग काय मुळ्यात अहो त्याचा कोंब उपटून टाकलाय हा ना हा तरी ते दुखण्याचे शांताबाई मग हप्त्याचं काय करत्या अहो तुम्ही थोडं तिकडे सारखं ना मला इकडे नुसतं पाण्यात बसल्यासारखं हा या तिकडे सारखं या हा आता बोला ऐका शांताबाई मग तुमच्याकडे द्यायला पैसेच नाही का हा नाही ना नाही बाई तर खूप सुपर दिसती काय म्हणले काही नाही तारीख किती पाहत होतो आज 13 हा आणि मग बाईला सुपर दिसते एवढी देखणी बाई जाऊ दे मरू दे नाही हप्ते दिलेच चालेल बाबनिया तू बाईला विचारूनच पाय बाईना जर मला आईश करून दिली तर हप्तेच मी बनितो असं बाईला म्हणतो काय नाही बाई ये सोपन ते कसे गेले येड्या वाळ्यासारखं काय तुम्ही हातन बितन तिकडं कोणाशी बोलू राहिले नाही पाहत होतो असे हात करून सवयी मला हा का कशी असे हात करायचे हा रात्री येते एखाद्याला मा बापाला आहे ना असंच फिट यायचं मग ते असंच करायचं म्हणतात रेवा असं मग मला तीच सवय लागली हा का अरे बापरे बरं मी काय म्हणते तुम्ही आता एवढ्या वेळेस जा पुढच्या वेळेस मी तुमचे पैसे देऊन टाकीते बरं का हप्त्याचे नक्की या बा शांताबाई एक तर तुम्ही पैसे द्या नाही तर मग फ्रीज घेऊन जातो नाही तर मग मी एक काम तुम्हाला विचारितो मला हो काय तेवढं जर तुम्ही हा किंवा नाही म्हणल्या तर मी फ्रीज नेणार काय काम आहे तुमचं सांगू शांताबाई मी बोलल ते मला द्याल बोला ना तुम्हाला काय पाहिजे बोलू मला आहे ना तुम्ही पाहिजे मी हो काय बोलू राहिले तुम्ही अहो मला तुम्हीच पाहिजे या बा तुम्ही हप्ते वसूल करायला आले काही मला हे करायला आले हो तुम्ही जर माझी इच्छा पूर्ण केली आणि तुमचे हप्ते ना 5 का 6 हप्ते राहिले सगळे मी भरितो हा का तुम्ही भरून टाकी मी स्वतः भरणार पण माझी इच्छा पूर्ण जर केली नाही मी काय तुमची इच्छा नाही पूर्ण करणार नाही मग जाऊ द्या मी थोडी तुम्हाला लाज वाटते का तुम्ही हप्ता वसूल करायला आले काही मला माकडून इच्छा पूर्ण करून घ्यायला आले तुम्ही हो बाई नाही म्हणते ना तर मी ना फ्रीज उचलून नेतो अहो मी काय म्हणते हो बाकीचं मला काहीच माहित नाही मी आता फ्रीज नेणार म्हणजे नेणार घ्या काढून तुमचं चला थांबून जाऊ तुम्ही असं काय करू राहिले एखाद्या याच्यासारखे मी काय म्हणते तुम्हाला बरं इकडे या आता काय इकडे या पत्ते घालून राहिले बाई अहो ते पैसे नव्हते ना अशी म्हणत होते ना सगळे हप्ते मी भरतो ते द्या मला जे मला पाहिजे ते द्या हा मग त्याला कबूल आहे का हो ना आहे का हो मग सगळे हप्ते मी भरतो पण भरून टाका बरं का भरून नाही लगेच गेल्या माझ्या फोन पे तुमच्या खात्यावर टाकून देतो
कारण मग फ्रीज निघून जाईल म्हणजे टेन्शन नाही राहणार मला. ऐका शांताबाई, तुमच्या दारात आहे ना एक माणूस कुत्र का कोणी मित्र सुद्धा येणार नाही. एका हप्त्यावाला तुमच्या दारात जर आला ना मग मला येऊन भेटा. हा बरोबर, चालेल चालेल, चला ना मग. चला या ना. आलो आलो काय आलो. तुमचं नाव म्हणले? माझं नाव का? बबनराव उपटे. हा हा, बसा ना. बबनराव उपटे. आणि मग मी आज पोत किती उपाटले. काय काय उपाटले? अहो मग असे फ्रीज वाल्यांचे हप्ते थकले तेवढी उपटून काढून आणले काढून. हा म्हणजे तेवढी वसुली केली तुम्ही? हो मग हप्त्यांची. बर शांताबाई, काढू का मग? काय काय काढू का? असे अर्थ हा काढा ना. शांताबाई एक बोलू? काय रूप आहे हो तुम्हाला. औजा मला पुढं जायला उशीर होईल. घ्या सटक्यान घेऊ काम करून. हा म्हणजे पटक्यान आवरून घेऊ आपलं, नाही का? पुढे जायचं मला हप्ते 2-4 जणांचे घ्यायला. आणि या बा आता काय चिंता करू नका. तुम्ही हे काम मला करून देणार आहे ना. आता हप्त्यांची काय काळजी करू नका. या हो बदले असं समजा. जेव्हा मी तुम्हाला खेटल तुमचे हप्ते लगेच बदले. ती काही चिंता करू नका. सरका या आणि सरका. खाऊ आता 6 हप्ते राहिले तुमचे. म्हणजे हे 6ची 6 मी भरणार आहे बर का. त्याची काहीच काळजी नका करू. थोडं पुढे या ना. या या सारखा पुढे सारखा सारखा वर सारखा. हा असं थोडं पुढं. बाई अजून या ना वर थोडं. आता एवढं वर कुठं बसू? थोड्या वर सारखा. थोड्या बरोबर बस का? अहो शांताबाई थोड्या सारख्या ना. बस का? अहो तुम्हाला जागचं तरी हाल होत आहे. शांताबाई थोड्या सारखा. आता किती सारखी सरकूच राहिली ना. आता बस ना. आता एवढं वरती कुठं बसू आता? अहो तुम्ही एक काम करा. एवढं करा ऐवजी ना तुम्ही माझ्या याच्यावर बसा. हा म्हणजे मांडीवर. हा नाही हो, मांडीवर कस काय बसून हे होईल? नाही तर मग थांबा शांताबाई. तुमच्याकडे ब्लँकेट आहे ना? मग ब्लँकेट घेतो. मग त्याच्यात बरोबर आपलं मस्त काम होईल. बरोबर शांताबाई ब्लँकेट घेतो मग. घ्या ना. म्हणजे त्याच्यात कुणी पाहणारही नाही, कोणाला कळणारही नाही. बरोबर दे इकडे घ्या. घ्या घ्या घ्या. पळा बघा शांताबाई. आता तुम्ही मला एवढं तुमचं शरीर दिलं. तुम्ही मला म्हणल्या ते दिलं. खरंय का नाही? मग तुम्ही एक काम करा. आता तुम्हाला जर लागलं तर आता टीव्ही घेऊन या. हप्ते भरू नका. तुम्ही भाषा का? हो मी माझ्या पगारातून कट करून देतो. मला जी वस्तू आवडेल ना शांताबाई ती घेऊन या. हो मा कसं आहे माहितीये का? मा काही लग्न होईल नाही. मा माग परपंच नाही. असं आहे. बरं चालेल येईल मग मी घेऊन. या काय म्हणतो मग शांताबाई करू का सुरुवात? काय शांताबाई काय मजा येते. अहो बाबा हो लय मस्त. थांबा बबनराव उपटे. आता बस ना. थांबा लोड आला. बस आता आहे ना. ऐक सरका ना आता. सरका. थांबा सरका. बस.
थांबा तसं नाही झालं, आउट झालं कांबा, आउट. तुम्ही खुश झाले ना? पण खुश कामच काढलं तुम्ही, खालून वरून भिजलो मी. मग का शांताबाई, आता मी जातो. बर हे बा, आता मी जातो. तुम्ही ना आता हप्त्याची काय चिंता नका करू. लागलं तर तुम्हाला टीव्ही, मोठं शोकेशी, अशी भारी भारी वस्तू आमच्या कंपनीत हो घेऊन या. आणि मी हप्ते भरून टाकेल तुमचे. भरशाल का हो. म्हणजे मी जी वस्तू आणि त्याचे पैसे तुम्ही भरशाल? अहो तुम्ही माझ्यासाठी एवढी मला मजा दिली, ही मजा कोणी दिल का? नाही. ही मजा करायला काही काही वरदुऱ्या करून जातील, म्हणजे मरतील. काही फास घेतले, काही जीव जाळून गेले, तरी अशी मजा नाही कोणाला भेटली. तर बबनरावच्या नशिबात मजा आहे. मग बर का शांताबाई, जी वाटलंय ना वस्तू ती घेऊन या. मी हप्ते भरीत जाईल. बरं मी ना आता काय करते माहितीये का, टीव्ही घेऊन येते. अहो आमचा आहे ना टीव्ही होता बरं का, तो एवढासा, पण आहे ना तो आहे ना खराब झाला ना. आता मोठा टीव्ही नाही का, तो असा भिंतीवरचा, तो घ्यायचंय मला. हो या ना घेऊन. बरं ते भाषा ना मग 35-36 हजाराला लई 32 इंची. तुम्ही ती पैशाची चिंता काहीच करू नका, फक्त तुम्ही घेऊन या. हप्त्याची चिंता करू नका, हप्त्याला आहे ना हा बबनराव. मग बरोबर. जेव्हा मला जे लागल तुमच्याकडून, कायची अपेक्षा लागल आता केलं त्याचीच. त्याची तुम्ही नका काळजी करू. मग मला फोन करून बोलीत जा, किंवा मला सुट्टी दिवशी येत जाईल. बरोबर जाऊ. तुम्ही तिथेच राहता ना पण दुकानावर रोज? अहो रोज दुकानच आपल्या हातात आहे. बरोबर. येऊ का मग? या मग. बर का मग तेवढ्या वस्तू घेऊनच येते आता. येतो मग. टीव्ही आणते मग. हो टीव्ही आणा, 32 इंच आणा मोठा. मी आहे तरी या. चालेल. बाई बरं झालं तो हप्त्यावाला आला आणि मला म्हण एकही हप्ता देऊ नका म्हण, सगळे हप्ते मी भरून टाकील, नाही तर फ्रीज उचलीत होता. पण तो म्हण मला खुश करा, मी तुमचं फ्रीज नेणार नाही, वरून राहिलेले हप्ते भरील. बरं झालं त्याला थोडस खुश केलं, फ्रीज राहिलं, वरून मला म्हण तुम्हाला जी लागली ती वस्तू घेऊन या, टीव्ही घेऊन या. बाई आता ही जागा अशी रिकामी दिसत होती. आता मस्त पैकी ना जाते उद्याकडं आणि मस्त टीव्ही घेऊन येते. तो म्हण तुम्ही काहीच काळजी नका करू, सगळे हप्ते मी भरील, तुम्हाला जे लागले ते आणून घ्या. बरं झालं बाई, डोक्याचा ताणच हटला मावाल्या. मला तर इतका आनंद राहिला. फोन कोणाचा वाजतोय? हॅलो कोण बोलतय? शांताबाई काडगाले का? हो शांताबाई काडगालीच. आपण कोण? बाई मी दुकानातून बोलतो. कुठून? दुकान फ्रेश टीव्ही. बोला ना. मग तुम्ही फ्रीज घेतले ना आमच्याकडून? हो घेतलं ना. हो मग त्याचे हप्ते केव्हा भरणार? अहो हप्ते भरले ना त्याचे, म्हणजे भरणार आहे आता. कोण म्हणजे हप्ते नाही भरेल? अहो शांताबाई, हप्ता एक भरेल नाही तर मग उद्या फ्रीज उचलून आणू. अहो तुमच्या दुकानातून ते आले होते ना बबनराव उपटे, त्यांना दिला ना मी हप्ता. हो आमच्या दुकानात उपटे बिपटे कोणी नाही. काय कोणी नाही? नाही. अरे बापरे, मग हप्ते भरेल नाही का? नाही. मग ते बबनराव उपटे म्हणून आहे ना कोणीतरी तुमच्या दुकानात कामाला? नाही आमच्याकडे नाही का? नाही. शांताबाई नीट चौकशी करा आणि ऐका, उद्या पहिला येऊन हप्ते भरा, नाही तर मग फ्रीज उचलून घेऊन यायला माणसं पाठीतो. अरे बापरे, नाही मी करते काहीतरी व्यवस्था. ठीक आहे का? ठेवा. हो. बापरे, म्हणजे हा बबनराव उपटे दुकानात नाही, मग हा आला होता कोण? हप्ता वसुलीच्या नावाखाली आला, हा तर मजा मारून गेला. बापरे, कशी फसले मी.
आणि वरून मला म्हण तुम्हाला टीव्ही घेऊन या, कपाट घेऊन या, सगळं हप्ते माय मी भरितो. आणि काय बाई ब्लँकेटही घेतलं, रपारप रपारप मजा मारून गेला आतमध्ये. आणि मला खोटं सांगून गेला. कशी फसले मी. आता काय करू, तोंडात मारायला कोण नाही राहिलं. मला म्हण मी सगळे हप्ते भरितो आणि त्याला मी माझं शरीर देऊन बसले. किती मूर्ख आहे मी, किती किती बावट आहे, किती मूर्ख आहे, किती येडीयट आहे मी. मला एवढं सुद्धा समजलं नाही का साध्या थर्ड क्लास माणसाने मला चुना लावला आणि निघून गेला. अरे देवा, काय करू आता. डोक्याला मोठं टेन्शन झालं. म्हणजे हप्ता वसुलीच्या नावाखाली आलं आणि मला चुना लावून गेला. अरे देवा देवा देवा. आता नवऱ्याला जर सांगितलं तर काय काय म्हणतो, ठेवील का मला घरात. आता कोणाला सांगायला लागणार. अरे बापरे.